महत्त्वाची बातमी, आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्यामुळे संजय गायकवाड यांचा राडा। आकाशवाणी आमदार निवासामधील कर्मचाऱ्याला गायकवाड यांनी फटकावलेला आहे। संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला या ठिकाणी मारहाण केली। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे। मारहाणीचं कारण होतं निकृष्ट दर्जाचं आणि खराब झालेलं जेवण। रात्री 9:30च्या सुमारास संजय गायकवाडांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमधून भात, डाळ आणि चपाती मागवली, पण जेवताना डाळीचा वास आल्यानं आमदार महोदय चांगलेच भडकले। आहे त्या स्थितीत म्हणजेच टॉवेल आणि बनियानवर संजय गायकवाड थेट कॅन्टीनमध्ये पोहोचले। गुलाबी रंगाचा टॉवेल, पांढऱ्या रंगाचं बनियान, बनियानला अडकवलेला चष्मा आणि हातामध्ये डाळीची पिशवी घेऊन आमदार थेट कॅन्टीनमध्ये आले। त्यांनी काउंटरवरच्या कर्मचाऱ्याला डाळीची पिशवी दाखवत वास घ्यायला लावला। डाळ खराब असल्याचं कर्मचाऱ्यानं मान्य केलं। त्यानंतर डाळ कुणी दिली असा जाब विचारत गायकवाड यांनी डाळ देणाऱ्याला मारायला सुरुवात केली। गायकवाडांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला 6 चापटा आणि 4 ठोसे लगावले। गायकवाडांचा एक ठोसा कर्मचाऱ्याच्या छातीवर बसला। या ठोशात तो कर्मचारी खाली कोसळला। निकृष्ट जेवण दिल्यामुळे संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला या ठिकाणी मारहाण केली। हा मुद्दा आज विधानसभेत देखील गाजलेला आहे। गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी ही कॅन्टीन कर्मचाऱ्याला चापटवत कॉलर पकडली। त्यानंतर बाकीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत त्या कर्मचाऱ्याची सुटका केली। यानंतर गायकवाडांनी कॅन्टीनमध्ये जेवत असलेल्या सर्वांनाच बिल देऊ नका असं सांगितलं। गायकवाडांनी कार्यकर्त्याला एफडीआयच्या अधिकाऱ्यांना फोन लावायला सांगितला। या राड्यानंतर पोलिसही आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये पोहोचले। एफडीआयच्या कर्मचाऱ्यांनी देखील कॅन्टीनमध्ये येत तपासणी केली आणि 10-10 दिवसाचं जेवण शिळं खाऊ घालतो होय। चिकन 10 दिवसाचं, मटन 10 दिवसाचं, साधं आता हे डाळ नाही म्हटलं मला जे वरण दिलं हे कमीत कमी 4-5 दिवसाच्या आधीच आहे। तुम्ही त्याचा स्मेल घेऊ शकत नाही, इतकं घाणेरडं जेवण आहे। मग अशा वेळेला या लोकांची काय पूजा करायची का? मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नहीं। कुछ चीज खराब है, कुछ खाने का चीज कुछ खराब करके मार, सब लोग खा रहे, बाद सब लोग बोलते हैं खाना मत खाओ मत खाओ। अब वो बोल रहे जो भी खाना पैसा नहीं देने का, ऐसा बोल रहे हम। ये कितने लोगों को मारा उन्होंने? एक आदमी को मारा वही। संजय गायकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन मधल्या निकृष्ट जेवणाची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। गायकवाडांच्या मारहाणीचा मुद्दा आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। यावर गायकवाडांनी केलेली मारहाण चुकीची असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय की आपला या सरकारच्या आमदारांवरती वचक आहे की नाही? हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात। अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना। परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे। आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा
आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी. आमदार गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा विरोधकांनी कडक शब्दात निषेध नोंदवला. जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना. फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50 कोटी मिळालेले नाही आहेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू. या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारताय. अशा पद्धतीनं जर का निकृष्ट अन्न दिलं जात असेल कोणालाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर मी हे म्हणेन की आमदार साहेब, तुम्हाला माहिती आहे की त्यांचा स्वभाव तडक फडक आहे आणि त्यांच्या रागावर कदाचित त्यांचं नियंत्रण राहिलं नाही. परंतु खरा दोषी कोण आहे त्याला चोप दिला पाहिजे. आता संजयजींचा एक नवीन कलात्मक गुण पण देखील आपल्याला लक्षात आलेला आहे. त्यांना राज्य सरकारने बॉक्सिंगचा ब्रँड एम्बॅसेडर बनवून नवीन ड्रेस कोड सकट रिंगमध्ये पाठवावं. नक्कीच आपल्याला पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट जरी देखील त्यांची मी म्हटल्याप्रमाणे असतं ते हाऊस चालू होतं, हाऊसमध्ये बोलू शकले असते. निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहे. मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला? तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष. ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे. माझं म्हणणं आहे अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेंट बुक आहे ना. प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात, पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना. मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे. हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीने चालणार नाही, हा संविधानाने चालतो. आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार? बघा, एक सरकारच्या आमदारांना कशी मस्ती आलेली आहे, त्याचा माज आलेला आहे, त्याचा असर आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि सत्ता ही आम्हाला बैमानीने मिळाली आहे, लोकांमुळे नाही, हे याच्यातून सिद्ध होते आहे, ज्या वारंवार आम्ही बोलतोय. संजय गायकवाडांनी कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर सोशल मीडियातूनही जोरदार टीका होते. जेवण निकृष्ट दिलं तर आमदार मारहाण करतात, मग रस्ते पाणी निकृष्ट दिलं म्हणून सामान्य जनतेने काय करावे? खतं बियाणं निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे? आणि आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचं शिक्षण दिलं जातंय हे बघून पालकांनी काय करावे? असे ट्विट सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले. आमदार गायकवाडांच्या मारहाणीनंतर सोशल मीडियात डोंबिवलीतल्या पलावा पुलाचा मुद्दाही उपस्थित होतो. 4 जुलैला उद्घाटन झालेल्या पुलावर 5 जुलैला मोठमोठे खड्डे पडले. याबद्दल जनतेनं कोणाला जाब विचारायचा असा सवालही सोशल मीडियात विचारला जातोय. मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है, तो मुख्यमंत्री उन्होंने उनकी एंटेना जो है वो ऑन रखनी चाहिए. आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत. करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल. नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय. जानबूझकर ये सारी चीजें चल रही है, एक बड़ी साजिश है. इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है, क्योंकि एसएनसी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो बेरहमी से वो इंतजार कर